सध्या ना उन्हाळा सुरू होत आहे, तरी सुद्धा ना संध्याकाळची वेळ झाली, की पावसाचं वातावरण हे रोजच होत आहे. 3-4 दिवसापासून हे असंच सततच चालू आहे आणि त्यातल्या त्यात ना उन्हाळ्याची सुरुवात असली, की असे पानझडी ना नेहमीच होत असते आणि आमच्या शेजारी ना मोठे-मोठे झाडं असल्यामुळे दिवसातून 3 वेळा झाडलं तरी कमीच आहे. तर आता छान असं झाडून घेतलं आणि झाडतच होती तेवढ्यातनं नळं आले. पटकन येऊन नळं लावले. 2 दिवसापासून ना 2 टाईम नळं येत आहे. 2 दिवस काहीच नाही आणि 2 दिवसापासून छान नळं येत आहे. त्यामुळे ना पाण्याचं टेन्शन तर मिटलेलं होतं. तर इथे म्हटलं चला आता संध्याकाळ व्हायच्या आधी घरातलं सुद्धा झाडून घेते. एकीकडे पाणी तर चालूच होतं. आता पाण्याचं टेन्शन अजिबात नसल्यामुळे ना खरंच कामंसुद्धा पटापट होते आणि इथे ना पटकन मी भांडेसुद्धा घासू शकते. नाहीतर पाणी नव्हतं ना तेव्हा बकेटीमध्ये पाणी आणून भांडे घासावे लागत होते. कारण बाहेर नेण्यापेक्षा ना इथेच बकेट आणली आणि इथेच पटकन भांडे घासून मोकळं झालं. असं मला तरी आता सवय झालेली आहे आणि भांडेसुद्धा असं असते ना दिवसातून 4-5 वेळा जरी घासले ना तरी कमी पडत नाही, इतके भांडे निघते. आम्ही दोघं तिघंच मायलेकं होतो घरात, तरीसुद्धा भांडे ना तेवढेच. माणसं कितीही कमी असले, तरी पण भांड्यांचा व्याप हा तेवढ्यानी तेवढाच असतो, कारण स्वयंपाक तर हा तेवढा होतोच. त्यानंतर ना खूप डोकं दुखत होतं माहिती नाही अचानकच, कारण की आभाळ वगैरे असेल आणि जास्त एक्झर्शन, उन्हामध्ये जाणं, येणं, कारण वातावरणच तसं आहे. म्हणजे दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं, सकाळी वेगळं, त्याच्यामुळे ना हा प्रॉब्लेम होतो. म्हणून संध्याकाळी खिचडी बेसनच बनवलं आणि इथेच दिवसाचा एंड केला.